या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे जळगावमधून। माजी उपसरपंचांच्या हत्येने जळगाव हादरलेला आहे। होय, जळगाव जवळच्या कानसवाडा गावचे माजी उपसरपंच यांचा निर्घुण खून झालेला आहे। चॉपर आणि चाकूने भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे। युवराज सोपान कोळी असं मयत उपसरपंचांचं नाव आहे। गेल्या काही दिवसांआधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे अतिशय धक्कादायक फोटो समोर आले होते आणि आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा जळगावमध्ये क्रूरतेचा कळस बघायला मिळालेला आहे। चाकू आणि चॉपरने भोसकलेला आहे आणि उपसरपंचांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जळगावमध्ये ही घटना घडलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांच्याकडून। संजय, नेमकं काय घडलं होतं, का हत्या करण्यात आलेली आहे, कुणी केली आहे, काय माहिती मिळतेय का? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रात्रीच्या सुमारास जळगाव शहरातील कानवादा या गावाच्या माजी उपसरपंचाचे जे आहे त्यांची हत्या झाल्याची या ठिकाणी सकाळी उघडकीस आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांनी लागलीच तपास यंत्रणा सुरू केली आहे। काही लोकांचा त्यांनी जबाब या ठिकाणी नोंदवलेला आहे, मात्र अजूनपर्यंत कोणी केला हा उडगाळा लागला नाही। पण गावकऱ्यांनी हा मोठा संताप या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि त्यांची जी डेड बॉडी आहे ती जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ज्या गावातील नागरिक या ठिकाणी संताप या ठिकाणी बघायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। आपण पाहतो एकंदरीत चाकू आणि चॉपरने भोसकून हत्या करण्यात आलेली आहे। संपूर्ण जळगाव या हत्येने हादरलेला आहे। या हत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तिन्ही बापलेकांनी मारलं हे बघितलं मी शेतात झालो। काय कशाने मारलं? चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी, एक दंडा होता, दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं। तर आपण यावेळेस बघितलं ही प्रतिक्रिया नेमकी काय समोर आलेली आहे। मात्र जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। उपसरपंचांचा हत्या करण्यात आलेली आहे, त्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, चाकूने भोकसलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर चॉपरचा सुद्धा वापर करण्यात आला असल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांआधीच आपण बघितलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा संपूर्ण राज्यभरात गाजलेला होता आणि असं असताना आता जळगावमध्ये उपसरपंचांची हत्या करण्यात आलेली आहे। अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल।